सोलापुरातल्या करमाळा तालुक्यात रेल्वे क्रॉसिंग सिग्नल चेकिंगसाठी जात असताना रेल्वे पोलीस शिपाई श्रीकांत वाघमारे यांचा जागीच मृत्यू। केके एक्सप्रेसच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती, दर महिन्याला सायकल रॅली काढून सायकल किंवा पायी चालण्याचा संदेश, नागरिकांचाही यात मोठा सहभाग। पंढरपुरात भिक्षेकऱ्यांची इतर ठिकाणी रवानगी करण्याची मागणी, भिक्षेकऱ्यांचा भाविकांना त्रास होत असल्याने त्यांना स्थलांतरित करण्यात यावं यासाठी शहरातील नागरिक आणि भाविक आग्रही। धाराशिवमध्ये दररोज जनावरांवर हल्ले करणाऱ्या वाघाला पकडण्यात वन विभागाला अपयश, 20 महिने झाले तरी वाघ वन विभागाला सापडेना, देण्यात आलेली मुदतही संपली, आता वन विभागानं मागितली नव्यानं मुदतवाढ, गावकरी संतप्त। रायगडच्या रोहा तालुक्यातील काजूवाडी ते उसर मुरुडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, यामुळे अपघात होण्याची शक्यता, रस्त्याच्या कामासाठी नागरिकांचा उपोषणाचा इशारा। नांदेडच्या देगलूर तालुक्यातील मरखेलमध्ये भीषण अपघात, ओव्हरलोड मातीचा टिप्पर थेट दुकानात घुसला, टिप्परमध्ये प्रमाणपेक्षा जास्त माती भरल्यामुळे ब्रेक लागला नाही, सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र दुकानाचं मोठं नुकसान। मका लागवडीतून नांदेडचा शेतकरी मिळवतोय भरघोस उत्पन्न, पाटोदा येथील किशनराव पाटलांचा मका लागवडीचा यशस्वी प्रयोग, पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीतून चांगलं उत्पन्न। वर्ध्यात संपर्क फाउंडेशन, नयारा एनर्जी आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट शाळा प्रकल्पाचा शुभारंभ। स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 350 शाळांचा समावेश, 540 वर्ग, 350 शिक्षक आणि 14,000 विद्यार्थी। अकोला शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, नागरिकांच्या गढूळ पाण्यासंदर्भात तक्रारी, यावर उपाय करण्याचीही मागणी। वाशिममध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या जानगीर महाराज पालखीचं हजरत मिर्झा बाबा दर्ग्यात स्वागत, मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न। विशेष म्हणजे दर्ग्यात हिंदू भाविक भजन करतात आणि मुस्लिम बांधव पालखीचं स्वागत करतात।